हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर स्वागत आहे फॅमिली तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल होणार आहे आणि खूप खास होणार आहे. तर उन्हाळा जवळ आलेला आहे आणि छान अशा थंड रेसिपी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. तर आम्ही बाहेरून आलोत आणि मलाही ना बाहेरून येत्या वेळेस आईस्क्रीम किंवा काहीतरी खायची इच्छा झाली. पण म्हणतात ना उन्हाळ्यामध्ये जास्त बाहेरचं वगैरे खाल्लं थंड किंवा बाहेरचे काही पदार्थ खाल्ले उन्हाळ्यामध्ये या फिर पावसाळ्यामध्ये पण तर जास्त आपण आजारी पडत असतो. तर शक्यतो जे गोष्ट आपल्याला घरी करता येते ते बाहेरून कशाला विकत आणायची हे मी नेहमी म्हणतच असते. तर ज्यूस बनवणं खूप सोपं आहे आणि मी म्हटलं आता फ्रूट वगैरे आहेत घरी तर इथून आईस्क्रीम वगैरे घेऊन गेल्यापेक्षा ना घरी फ्रूट आहेत तर जे फ्रूट अवेलेबल आहे ना घरी फ्रीजमध्ये तर घरी जावं आणि ते एक फ्रूट घेऊन आपण पटकन ज्यूस बनवावा असं म्हटलं. पण त्यापेक्षा म्हणायला गेलं तर राजपेक्षा मलाच आज जास्त आईस्क्रीम खायची इच्छा झालेली होती. त्यावेळेस मलाच वाटत होतं आईस्क्रीम वगैरे खावं पण नंतर मीच माझ्या मनाला समजवलं की ऊन खूप आहे आणि त्याच उन्हामध्ये जर मी थंड असं काही जास्त बाहेरचं खाल्लं तर आजारी नको पडायला आणि मग मी आजारी पडले तर राज पण आजारी पडतो हा मला माहितीच आहे. आणि मी जर खाल्लं आईस्क्रीम तर तोही काय ऐकणार नाहीये. त्याच्यापेक्षा मी मोठी असून मीच माझ्या मनाला थांबवणार नाहीये तर तो तर कुठे थांबवणार आहे ते पण बरोबरच आहे ना. तर आता आपण आलेलो आहोत घरी. ऊन तर खूप लागायला लागलं. असला उन्हाळा स्टार्ट आहे ना आणखीन मे महिना यायचं बाकी आहे तरी इतकं ऊन लागतंय. तर इतकं ऊन लागतंय खूप उन्हाळा आहे. तर चला आपल्या गप्पा गोष्टी अशा चालूच असणार आहेत कंटिन्यू. तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझे आणि राजची व्हिडिओज म्हणजेच माझे डेली ब्लॉग वर्किंग ब्लॉग पाहायला आवडतात का ते पण सांगा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का. कारण तुम्ही जशी कमेंट करता ना त्याने मला प्रोत्साहन भेटतं आणि वाटतं की तुम्हाला व्हिडिओ कितपर्यंत आवडत आहे आणि कसं आवडतं ते पण मला त्या कमेंटवरून समजेल. तर आजचा हा ज्यूसचा व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर फॅमिली जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला सांगणार आहे. आज थंबनेल पाहून तर तुम्हाला लक्षात आलंच असेल. तर आईस्क्रीम स्किप केले म्हटलं तर दुसरं काही स्किप करता नाही येणार आहे. तसं पण मी म्हटलं ना मला थंड खायची खूप इच्छा झाली त्यामुळे माझं माइंड पण काही चालत नाही आता. बाहेरून आली आणि इतकी सगळे गरमी आणि ऊन आहे ना त्याच्यामुळं थंड पिल्याशिवाय तर माझ्या पोटात थंड काही डोकं होणारच नाही असं वाटतंय. तर माझ्याकडे आहे आता फ्रीजमध्ये खरबूज. मी जस्ट पाहिले आता किचनवरती ठेवून आले तिकडे जाऊन किचन रूममध्ये. तिथे पण ज्यूसचं जे जे सामान लागणार आहे ते पण ठेवून दिलेलं आहे. तर खूप कमी साहित्यामध्ये आपण हे ज्यूस बनवणार आहोत. तर खरबूजा ज्यूस आपण आज बनवणार आहोत. खूप सिंपल साध्या पद्धतीने आपण हा ज्यूस बनवणार आहोत. बाहेरून आल्यास पटकन आपल्याला बनवता येईल अशी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. कारण आम्ही आणि राज आता जास्त वेट नाही करू शकणार आहे ना कारण दोघांनाही खूप थंड पाहिजे त्यासाठी. आणि मेन सांगायचं म्हणजे मी जाताना मॉर्निंगला ना फ्रीजमध्ये बॉटल ठेवायचं विसरून गेली. राज पण बोलला मम्मा मी ठेवतो म्हणून आणि त्यानेही आज विसरले त्याच्यामुळे दोघांच्याही लक्षात नाही आज फ्रीजमध्ये बॉटल ठेवायचं. तर चला आली मी फ्रेश होते तोपर्यंत ते दूध वगैरे काढून ठेवलंय फ्रीजमधून. लगेच कंटिन्यू आपण ज्यूस बनवू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर फॅमिली खरबुजा ज्यूस बनवण्यासाठी जास्त काही आपल्याला भांडे पण भरवायची गरज नाही आहे. कमी भांड्यामध्ये कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये आपण हे ज्यूस बनवणार आहोत. तर इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरचं भांडं छोटं किंवा मोठं तुम्हाला घ्यायचं आहे जितकी आपली फॅमिली आहे म्हणजे जितके व्यक्तीसाठी बनवायचं आहे ना तसं तरी ते मला दोघांसाठीच बनवायचं होतं ना त्यासाठी मी ते छोटंच भांडं घेतलेलं आहे. आणि बघू शकतो जे खरबूज आहे ना ते इथे मी आतमधून कट करून घेतलेलं आहे सेंटरमधून आणि त्याच्या बिया वगैरे आहेत ना त्या पण इथे मी वेगळ्या बाजूला काढून घेतलेल्या आहेत चम्मचच्या साहाय्याने. आणि त्याला आतमधून कट मारून ना मी त्याच्या छोट्या छोट्या फोडी कट करून घेणार आहे. पण त्या अगोदर इथे सगळ्या बिया ज्या आहेत ना आतमधल्या त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. तर इथं स्वच्छ मी त्याला धुवून घेतलं होतं अगोदर आणि आता ह्याच्या बिया वगैरे काढून याला छोटे कट मारून घेते. तरी ते मी कट करत होती ना रातचं वेगळं चालू होतं मम्मा मला असंच खायचं म्हणून तर थोडेसे कट मारून मी त्याला प्लेटमध्ये दिलेलं आहे. आणि नंतर मी इकडे चालू केली रेसिपी म्हणजेच हा ज्यूस बनवायला. तर बघा मी कशा पद्धतीने कट करून घेतलं. जे हाफवालं कट करून घेतलं होतं ना त्याला परत हाफ कट करून घेतलं आणि वरचं जे टर्पल आहे ना ते पूर्णपणे मी अगोदर फोडी फोडी करून घेतलेलं आहे. आणि ते टर्पल बाजूला काढून ना त्याचे छोटे छोटे असे कट मारून घेतलेले आहेत. तर गोड मला खूप कमी प्रमाणामध्ये लागतं. कशामध्येही मला गोड जास्त नाही आवडत आणि राजला पण मी तितकं जास्त गोड देत नाही. तर इथे मी घेतलेलं एक छोटीशी वाटी आहे माझ्याकडे ते वाटीभर इथे मी साखर ॲड केलेलं आहे.
त्यानंतर आता आमच्या इथे दोघांसाठी बनवायचं रे, ते मी 1 ते 1.5 ग्लास इथे मी दूध घेणार आहे. तर छोट्या गिलासाच्या मेजरमेंटनीच इथे मी 1 ते 1.5 ग्लास दूध घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये नंतर टाकायचे आईस, है ना राज? खूप आवडते ना तुला हे? तर हे मी नंतर ना वरतून टाकणार होते जेव्हा ज्यूस बनवल्यानंतर. तर टाकायचं असेल ग्लासमध्ये घेतल्यानंतरही तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकतो, पण लगेच जर प्यायचं असेल ना तुम्हाला तर हे अगोदरच टाकला तरी चालेल. तरी ते राजला लगेच पाहिजे होतं, मी काय 5 मिनिटांनी पिणार होती. तर म्हटलं आहे आपल्याकडे हे, तर लगेच टाकून घेऊयात. नंतर टाकला तरी चालेल, काय हरकत नाही आहे. तर इथे मी छान असे आईस घेतलेले आहेत 2-3 आणि त्याच्यामध्ये ॲड करून येतं मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं फिरवून घेत आहे. मम्मा मला पटकन ज्यूस मला प्यायचे ज्यूस पटकन बनव. नाही बनवणार मी. नाही बनवणार म्हणजे नाही बनवणार मी. प्यायचे मला बनवायचे. तू बनव ना माझ्यासाठी कधीतरी, मीच बनवते ना सतत. मी बनवतो. तर बघा इकडे राज माझ्यासोबत ना त्या ज्यूससाठी किती भांडण करत आहे. त्याला थोडंही वेट होत नाहीये. तर त्यातल्या त्यात मी फ्रीजमध्ये बॉटल ठेवायची विसरली आणि दोघांनाही तर थंड पाणी प्यायचं होतं. माझी पण चिडचिड होत होती. तर तसं तर सर्वांची चिडचिड होते. बाहेरून आलं की थंड पाणी असं काहीतरी पिऊ वाटतं, पण त्यातल्या त्यात मी पाणी ठेवायचं विसरली. पण असं ना उन्हातून बाहेरून आलं ना तर एकदम आपल्याला जास्त थंड पाणी पिऊ वाटतं. तसं तर ज्यूस पण जास्त नाही प्यायला पाहिजे, काही वेळानेच घ्यायला पाहिजे ते पण जास्त पाणी पिल्यापेक्षा ना थंड थोड्या वेळाने आपण ज्यूस पेलत ना एकदम आपल्या हेल्थसाठी पण चांगलं आहे. पोटाला पण थंड असं वाटतं आणि पोट पण भरतं, जास्त भूक वगैरे पण लागत नाही. तर मधल्या वेळामध्ये ना दुपारच्या वेळी ज्यूस नक्की ट्राय करा सर्वांनी, तसं की आता मी आणि राज इथे करतोय. तर बघा, तर आपण इकडे खरबूजा ज्यूस बनवण्यासाठी आपल्याला जास्त काही साहित्य लागलेलं नाहीये. ते खरबूजाच्या वरचं मी तर साल काढून घेतली नाहीये, डायरेक्टली त्याला कट मारून घेतली आणि त्याच्या फोडी हे करून मी ते घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यामध्ये दूध ॲड केलं आणि आपल्या गोडीनुसार, म्हणजे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल ना तर जास्त प्रमाणामध्ये तुम्ही ते साखर ॲड करू शकता. पण मला ना गोड खूप कमी प्रमाणामध्ये आवडतं, तर थोडीशी साखर मी यामध्ये ॲड केली. दूध आणि ते हे 3 साहित्यापासून आपण इथे ज्यूस बनवलेला आहे. तर खूप छान असा आमचा इथे ज्यूस झालेला आहे. मी आणि राजनी मस्त असा ज्यूस एन्जॉय केला. कसा वाटला राज ज्यूस? छान. किती आवडला तुला? जास्त आवडला ना? मग तू असं पेशल ना ज्यूस वगैरे मी बनवल्यानंतर आता? हो. तर आपण आणखीन छान ज्यूस बनवणार आहोत ना? हो. तर आपल्या ज्यूसला नक्की ट्राय करून बघा. आमच्या ज्यूसला नक्की ट्राय करून बघा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटतो सांगा. आणि तुम्ही पण असला ज्यूस करून प्या. तुम्ही पण असा ज्यूस करून प्या आणि कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगा बरं का. तर आम्ही ना आईस त्याच्यामध्ये पण ॲड केलेलं होतं आणि नंतर वरतून पण टाकलं होतं. आम्ही दोघांनी तर खूप छान असं ज्यूस एन्जॉय केलेला आहे. तुम्ही पण नक्कीच एन्जॉय करा असा ज्यूस. चमच नाही त्याच्याने नाही प्यायचं असतं स्ट्रॉने रे. छान लागेल. कसं झालं? इतक्या वेळ राजने चमचने पिलं, काही वेळ तसं पिलं, आता अर्धा ग्लास झालाय. आता स्ट्रॉने खेळत बसले बघा. वेळ आहे राज, काय पण करते उगी. आवडला राज ज्यूस? तोंडाने सांग ना. हो. कसं आहे? छान. खूप छान. कसाचा ज्यूस आहे? टमुसचा नाही, हा खरबूजचा ज्यूस आहे. खरबूजचा. मग भैया पिलू आईस्क्रीम वगैरे खायला पाहिजे का रे? का ज्यूस वगैरे प्यायला पाहिजे दुपारी थंड वेळेत? मम्माला सांगायला पाहिजे ना ज्यूस करायला. आईस्क्रीम खायला पाहिजे? बाहेरचा ज्यूस प्यायला पाहिजे? बाहेरचा ज्यूस प्यायचा का घरचा? मम्माला सांगायचं का बनवायला? काय म्हणायचं? ज्यूस बनव. मला काहीतरी थंड प्यायचंय. रोज राज घरी आला ना दुपारच्या वेळी तेव्हा बोलत असते, मम्मा मला तर काहीतरी थंड प्यायचंय, मम्मा मला काहीतरी थंड प्यायचंय. पण एक दिवस पण राज मला बनवून देत नाही. पण एक दिवस ना राज ज्यूस बनवणार आहे, मग काहीतरी थंड बनवणार आहे, लिंबू सरबत वगैरे माझ्यासाठी, आणि मी पिणार आहे. है ना राज? हो. बनवशील ना? हो.
खरंच खूप मस्त झालं अशा पद्धतीने, आणि सेम असं तुम्ही पण बनवा आणि एन्जॉय करा दुपारच्या उन्हाळ्यामध्ये. असं छान असा ज्यूस आहे ना राज? हो मम्मा, बर्फ टाकल्यावर खूप छान लागतं. आम्ही बर्फ पण टाकलाय त्याच्यामुळे ना अजून खूप छान लागायला लागलं आहे ना राज? हो. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी, माझे राजचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, शेअर करा. कसा वाटता सांगा. वीरू कसा वाटता सांगा, राज कसा बोलता ती पण सांगा, आमचा ज्यूस पण कसा वाटता ती पण सांगा. ओके, ज्यूस कसा वाटता ती पण सांगा. दुपारची वेळ थोड्या वेळ ना लाईट गेलेली, इतकं गरम व्हायले ना, खूप गरम व्हायले तेव्हापासून, तर माहिती का. तर भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर ऑल. तर उन्हाळा आहे तर स्वतःची आणि स्वतःच्या बाळाची काळजी घ्या. उन्हामध्ये फिरू नका. आजारी पडतं. प्लीज काळजी घ्या. बाळाची. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय. बाय बाय.